नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण संपूर्ण जून महिना 2026चे चालू घडामोडीचे प्रश्न बघणार आहोत. चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. बघा, पहिला प्रश्न आहे, ज्येष्ठ नागरिक कल्याण विभाग योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे? केरळ. बघा, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान 2025 विजेते यादीत अव्वल स्थानी कोणते बस स्थानक आले आहे? तर बारामती बस स्थानक या यादीत आले आहे. 3 नंबरचा प्रश्न बघा, भारतासाठी आता एकच हेल्पलाईन क्रमांक होणार आहे. तो हेल्पलाईन क्रमांक काय आहे? तर 112 आहे. बघा, पुरुषांच्या 100 मीटर शर्यतीत नवीन राष्ट्रीय विक्रम कोणी प्रस्थापित केला आहे? तर तो गुरु दरवीर सिंग यांनी तो 100 मीटरचा विक्रम प्रस्थापित केला आहे. बघा, 5 नंबरचा प्रश्न आहे, तैपई कॅपिटल कप 2026 ही आंतरराष्ट्रीय कौशल्य स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? तर तैपईला आयोजित करण्यात आली होती. बघा, केरळ स्थित कोणत्या स्टार्टअप कंपनीने A2000 नावाच्या भारतातील पहिल्या AI सिस्टीम ऑन चिप चे अनावरण केले आहे? तर ते नेत्रा सेमी या स्टार्टअप कंपनीनं हे AI सिस्टीम चिप अनावरण केले आहे. बघा, 7 नंबरचा प्रश्न आहे, सुप्रीम कोर्टमध्ये अलीकडेच एकूण किती नवीन न्यायाधीश नियुक्त करण्यात आलेले आहेत? तर 5 न्यायाधीश नियुक्त करण्यात आलेले आहे. बघा, 8 नंबरचा प्रश्न आहे, संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची म्हणजे DRDO अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे देण्यात आला आहे? तर राजेश कुमार सिंग यांच्याकडे देण्यात आला आहे. बघा, IPL 2026च्या 19व्या संस्करणामध्ये कोणत्या संघाने विजेतेपद जिंकले? तर ते RCBने जिंकले. स्टेट ऑफ इंडिया डिजिटल इकॉनॉमी 2026 अहवालानुसार डिजिटल अर्थव्यवस्थेत भारताचा कितवा क्रमांक आहे? तर 5वा क्रमांक आहे. मे 2026मध्ये GST संकलन 3.2% वाढून किती रुपयावर पोहोचले? तर 1.94 लाख कोटीवर पोहोचले आहे. सिंगापूर ओपन 2026मध्ये पुरुष दुहेरीचे विजेतेपद पटकावून कोणत्या भारतीय जोडीने इतिहास रचला आहे? तर सात्विकराज साई रेड्डी आणि चिराग शेट्टी. बघा, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने शैक्षणिक सत्र 2026-27 पासून सर्व सरकारी शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये नाश्ता आणि दुपारचे जेवण दोन्ही देण्यास मान्य दिले? तर तेलंगणा या राज्यानं. 14 नंबरचा प्रश्न बघा, U23 आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026मध्ये कोणत्या देशाने पुरुष फ्रीस्टाईल आणि महिला कुस्ती सांघिक विजेतेपद पटकावले? तर भारत या संघानं. बघा मित्रांनो, या प्रश्न म्हणजे संपूर्ण जर जून महिन्याचे जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर तुम्ही आमचे स्पर्धा मंत्र ॲप डाउनलोड करून तिथे तुम्हाला ही PDF उपलब्ध करून दिली आहे, ती तुम्ही डाउनलोड करू शकता. बघा, भारत सरकारने तेल विपणन कंपन्यांना किती दिवसाचा LPG साठा ठेवणे अनिवार्य केले आहे? तर 30 दिवसाचा साठा करणे अनिवार्य केले आहे. 16 नंबरचा प्रश्न बघा, चेनाब बियास लिंक टनेल प्रकल्प कोणत्या राज्यात विकसित केला जाईल? हिमाचल प्रदेशमध्ये विकसित केला जाईल. बांबू तंत्रज्ञानातील स्वतंत्र पदविका अभ्यासक्रमासाठी AICTE मान्यता मिळवणारी भारतातील पहिली संस्था कोणती ठरली आहे? तर ती बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र ही ठरली आहे. बघा, बेटर नेवर स्टॉप लीडरशिप इन साईट फ्रॉम लाईफ्स अनस्क्रिप्टेड मोमेंट या पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर ते श्याम श्रीनिवासन हे आहेत. भारताच्या पहिल्या स्कायकास्ट सिस्टीमचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर झाले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये चौथा लेवर महोत्सव 2026 कोठे आयोजित केला जाईल? भद्रवाह जम्मू आणि काश्मीर येथे आयोजित केला जाईल. बघा, पुढील प्रश्न आहे, कोणत्या भारतीय खेळाडूने आशियाई U20 ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप 2026मध्ये महिलांच्या उंच उडीत सुवर्णपदक जिंकून वरिष्ठ राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला? पूजा सिंग. 2028च्या आशियाई इंडोर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या यजमानपदाचे हक्क कोणत्या भारतीय शहराला देण्यात आले? तर भुवनेश्वरला देण्यात आले आहे. 1 जून 2026 रोजी PM स्वनिधी योजनेला किती वर्षे पूर्ण झाली? तर 6 वर्ष पूर्ण झाली आहे. भारतीय आंब्यावर बंदी जाहीर करणारा देश कोणता आहे? तर जपान आहे. व्हिटली अवॉर्ड 2026ने सन्मानित व्यक्ती कोण आहे? तर प्रवीण शेख आहे. अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? तर महाराष्ट्र आहे.
इस्रायलने कब्जा केलेला चर्चेतील ब्यू फोर्ट किल्ला कोणत्या देशात आहे? तर लेबनॉन या देशात आहे. जागतिक सायकल दिवस कधी साजरा केला जातो? तर 3 जूनला साजरा केला जातो. बघा, अंडर 20 ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धा 2026मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर दुसरा आहे. अंडर 20 ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा 2026 भारताने किती पदके जिंकली? तर 19 जिंकली. खरीप हंगाम 2026साठी राष्ट्रीय कृषी परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली? तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. बघा, 32 नंबरचा प्रश्न आहे. जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026चे यजमान भारतीय शहर कोणते? तर अहमदाबाद आहे. नुकते निधन झालेले बलविंदर सिंग धालीवाल हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ते गोळा फेक आहे. भारताने कोणत्या वर्षापर्यंत देशभरात इथेनॉल मिश्रण इंधन नेटवर्कचा विस्तार करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे? तर 2027पर्यंत ठेवले आहे. बघा, नुकते निधन झालेले डॉक्टर सुभाष कश्यप हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर राज्यघटना आणि संसदीय कायदेतज्ञ होते ते. भारताने महत्त्वपूर्ण खनिज पुरवठा साखळी वेधशाळेचा शुभारंभ कोणत्या देशासोबत केला आहे? युनायटेड किंगडम या देशासोबत केला आहे, म्हणजे UK. जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर निळकंठ मिश्र यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकते निधन झालेले JP दास म्हणजे जगन्नाथ प्रसाद दास हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर साहित्य आणि प्रशासन या क्षेत्राशी संबंधित आहे. 2026चा प्रिन्सेस ऑफ द ॲस्टिरियास क्रीडा पुरस्कार जिंकणारे पहिले वैयक्तिक फुटबॉलपटू कोण ठरले? लिओनेल मेसी आहे. नासाने अधिकृतपणे बंद केलेले मेहवन अंतराळयान कोणत्या ग्रहाच्या अभ्यासासाठी पाठवले? तर मंगळ या ग्रहाच्या अभ्यासासाठी पाठवले आहे. संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर खलीलुर रहमान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सौदी अरेबियामध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? श्री विपुल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मॅट्रे फ्रेडरिक्सन कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहे? तर डेन्मार्कचे बनले आहे. T20 इंडिया टीमचे कर्णधार कोण बनले? तर श्रेयस अय्यर हे बनले आहे. विश्व योगासन खेळ चॅम्पियनशिप 2026चे उद्घाटन कोठे झाले आहे? तर अहमदाबाद येथे झाले आहे. सुरहा ताल हे 100वे रामसर स्थळ कोठे बनले आहे? तर हे उत्तर प्रदेशमध्ये बनले आहे. बघा, जागतिक बँकेत भारताचे ED म्हणजे कार्यकारी संचालक कोण बनले? तर निळकंठ मिश्र हे बनले जागतिक बँकेत भारताचे. बघा, जागतिक कीटक जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? तर 6 जूनला साजरा करण्यात आला आहे. कॅनरा बँकेचे व्यवस्थापकीय संचालक MD आणि CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? तर बजेंद्र कुमार सिंग यांनी स्वीकारला आहे. प्रिन्सेस ऑफ अँटिरियास स्पॉट अवॉर्ड 2026 मिळवणारा फुटबॉलपटू कोण आहे? लिओनेल मेसी. प्रोजेक्ट पेट्रियट पाईपलाईन हा उपक्रम कोणत्या देशाशी संबंधित आहे? तर हा संयुक्त राज्य अमेरिकाशी संबंधित आहे, म्हणजे USA. बघा, इंडिया डाटा स्थापना करणाऱ्या देशातील पहिली इंडिया AI डाटा स्थापन करणाऱ्या देशातील पहिली खाजगी युनिव्हर्सिटी कोणती बनली? चंदीगड युनिव्हर्सिटी बनली. जून 2026मध्ये घोषित करण्यात आलेले भारतीय 100वे रामसर स्थळ कोणतं आहे? तर जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य, तो त्यालाच काय म्हणतो आपण? सुराहा ताल, उत्तर प्रदेशमध्ये आहे. बघा, पुढील प्रश्न आहे 54 नंबरचा. जिल्हा घरगणना 100% पूर्ण करा. महाराष्ट्रातील पहिला जिल्हा कोणता ठरला आहे? सिंधुदुर्ग ठरला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या CBSE नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर प्रशांत लोखंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताने आपला पहिला मॉडेल बॉर्डर व्हिलेज प्रकल्प कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सुरू केला आहे? तर लडाखमध्ये सुरू केला आहे. FIH महिला हॉकी नेशन्स कपसाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? सलीमा टेटे. DRDO आणि भारतीय वायुदलाने रुद्रा 2 क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोणत्या राज्यात घेतली आहे? ओडिशा. AGM-114 हेलफायर क्षेपणास्त्र कोणत्या देशाने विकसित केले आहे? तर अमेरिका. जागतिक महासागर दिन कधी साजरा केला जातो? तर 8 जून. ऑपरेशन डेल्टा हंट मोहीम कोणत्या राज्याच्या पोलिसांनी सुरू केली आहे? गुजरात. महिलांच्या 57 किलो बॉक्सिंग गटात जागतिक क्रमवारी अव्वल स्थान कोण पोचले आहे? तर जैस्मिन लॅम्बोरिया. पुढील प्रश्न बघा, पॅरा तिरंदाजीमध्ये आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकणारे पहिले चतुर्विध अपंग कोण ठरले? तर पायल नाग ठरले आहेत. बघा, भारताच्या 7व्या प्रादेशिक हवामान केंद्राचे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर जम्मूमध्ये करण्यात आले. एक पेड मा के नाम मोहिमेअंतर्गत नमो ऑक्सिजन पार्कचे उद्घाटन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली. फ्रेंच ओपन 2026मध्ये पुरुष व महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर उत्तर काय मित्रांनो? कार्लोस अल्कराज आणि मीरा आद्रिवा. नासाने जून 2026मध्ये कोणत्या
ऐतिहासिक चंद्र मोहिमेसाठी 4 सदस्यीय चमूची घोषणा केली आहे, तर आर्टेमिस 3. बघा राष्ट्रीय पुरस्कार विजेते भारती राजा कोणत्या क्षेत्रात संबंधित आहे? चित्रपट सृष्टी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जवाहरलाल नेहरूंचा किती दिवसाचा सलग पंतप्रधान पदाचा विक्रम मोडला आहे? तर तो 4398 दिवसाचा विक्रम मोडला आहे. बघा जम्मू काश्मीर आणि लडाखला जोडणाऱ्या महत्त्वाच्या बोगद्याचे नाव काय आहे? तर जोजिला बोगदा आहे. बघा APEDA ने आसाममधील कोणत्या GI टॅग प्राप्त फळाची दुबईला पहिली निर्यात सुलभ केली आहे? तेजपूर लिची आहे. बघा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विनिमय ही नवीन सीमा व्यवस्थापन प्रणाली कुठे सुरू केली आहे? तर नवी दिल्लीला सुरू केली आहे. उत्तर प्रदेश सरकारने ग्रामीण भागात हायस्पीड इंटरनेटसाठी कोणता प्रकल्प सुरू केला आहे? प्रोजेक्ट गंगा. बघा प्रियदर्शनी मोफत प्रवास योजना सुरू करण्यास कोणत्या राज्याने मान्यता दिली आहे? केरळ. सरकारी नोकऱ्यासाठीची 2 मुलांची अट कोणत्या राज्याने हटवली? तर मध्य प्रदेश या राज्याने हटवली आहे. जगातील सर्वात उंच पाण्याखालील मानवी स्टॅक कोणत्या केंद्रशासित प्रदेशात तयार करण्यास आला आहे? तर अंदमान निकोबार बेटे इथे तयार करण्यात आला आहे. 11 जून हा संयुक्त राष्ट्रसंघातर्फे कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय खेळ दिवस म्हणून साजरा केला जातो 11 जून. पुढील प्रश्न बघा 78 नंबरचा. 23व्या फिफा विश्वचषक 2026चे उद्घाटन कोठे करण्यात आले? तर मेक्सिको येथे करण्यात आले. 114वी आंतरराष्ट्रीय श्रम परिषद कोठे झाली? तर जिनेव्हा येथे झाली. बघा व्हेगू आयव्हियरने कोणाला आपला ब्रँड ॲम्बॅसेडर बनवले? तर कृती सेननला बनवले. ग्लोबल पीस इंडेक्स 2026मध्ये भारताचा क्रमांक किती आहे? तर 127वे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे म्हणजे BCB नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तमीम इक्बाल. अल्बिनिझम जागरूकता दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 13 जूनला साजरा केला जातो. भारताच्या इझी कनेक्ट मॉडेल अंतर्गत पहिले शहर कोणते बनले? तर वाराणसी बनले. नियो नावाच्या जगातील पहिल्या व्यावसायिक ब्रेन चिपला कोणत्या देशाने मंजुरी दिली? चीनने दिली. महिला T20 विश्वचषकाची कोणती आवृत्ती इंग्लंड आणि वेल्समध्ये आयोजित केली जाईल? तर 10वी आवृत्ती आहे ती. जागतिक शांतता निर्देशांक 2026मध्ये प्रथम स्थान कोणाचे राहिले आहे? तर आइसलँडचे राहिलेले आहे. जगातील पहिले ट्रिलियनियर कोण बनले आहे? तर एलन मस्क बनले आहे. भारताने दिनेश त्रिवेदी यांची कोठी उच्चायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे? तर बांगलादेश. स्वप्नदास गुप्ता यांची कोणत्या राज्याचे अर्थमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर पश्चिम बंगाल. जसपाल राणा यांचे निधन झाले आहे. ते कोण होते? तर नेमबाज होते. 10व्या ICC महिला T20 वर्ल्ड कप 2026चे यजमानपद कोण भूषवणार आहे? इंग्लंड आणि वेल्स. बघा न्यूझीलंडच्या कोणत्या खेळाडूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निवृत्ती घेतली आहे? तर केन विल्यमसनने निवृत्ती घेतली आहे. तुर्की प्रजासत्ताक भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? रुद्र गौरव श्रेष्ठ. भारत इनोव्हेट्स शिखर परिषदचे उद्घाटन कोणत्या देशातील नीस शहरात होणार आहे? तर फ्रान्स शहरात होणार आहे. कोणत्या IITने मानवी मेंदूच्या स्टेमचा जगातील सर्वात तपशीलवार 3D ॲटलास जारी केला आहे? IIT मद्रास. भारताचे पुढील लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? धीरज सेठ. बघा जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ कोणता देश बनला आहे? तर भारत हा देश बनला आहे. ज्ञानेंद्र कुमार मलिक कुठले DGP बनले? तर गुजरातचे बनले. जगातील सर्वात मोठे व्हेल कब्रस्तान कोठे शोधले गेले? तर हिंदी महासागरात शोधले गेले आहे. भारताचे सर्वोत्कृष्ट कंटेनर पोर्ट म्हणून कोणाला घोषित करण्यात आले? जवाहरलाल नेहरू पोर्टला घोषित करण्यात आले. बघा जागतिक रक्तदाता दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 14 जूनला साजरा केला जातो. 13व्या ब्रिक्स अर्बनायझेशन फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले? नवी दिल्ली. G7 शिखर परिषद कोठे सुरू झाली आहे? फ्रान्स. ग्लोबल चेस लीगचे 4थे सत्र कोठे आयोजित केले जाईल? बेंगळूर. बघा आर्सेन सेफ पोर्टेबल डिव्हाइस कोणी विकसित केले आहे? IIT भुवनेश्वर. ग्लोबल विंड डे 2026 परिषदेचे आयोजन कोठे केले जाईल? गोवा. मिशन सुदर्शन चक्र कशाशी संबंधित आहे? तर हे क्षेपणास्त्र संरक्षण क्षमता संबंधित आहे. जागतिक वृद्ध छळ प्रतिबंधक जनजागृती दिन कधी साजरा केला जातो? तर हा 15 जूनला साजरा केला जातो. प्रोजेक्ट हिंची कोणत्या राज्याने सुरू केला आहे? तर मणिपूर या राज्याने सुरू केला आहे. G7 शिखर परिषद 2026
कोणत्या देशात आयोजित करण्यात आली तर फ्रान्समध्ये आयोजित करण्यात आली. फ्रान्समध्ये पार पडलेली G7 शिखर परिषद 2026ची कितवी शिखर परिषद होती तर ही 52वी शिखर परिषद होती. 39वे राष्ट्रीय खेळ कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आले आहे तर हे मेघालय या राज्यात आयोजित करण्यात आले आहे. रशिया ग्रँडस्लॅम मास्टर कप 2026 जिंकणारे पहिले भारतीय खेळाडू कोण ठरले आहे तर हे सुदर्शन पटनायक ठरले आहे. ऑर्डर ऑफ द व्हाईट डबल क्रॉस हा कोणत्या देशाचा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे तर हे स्लोव्हाकियाचा पुरस्कार ह्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे. तर भारत स्टील 2026 शिखर परिषद कुठे आयोजित केली जाईल तर मित्रांनो नवी दिल्ली येथे आयोजित केली जाईल. भारत उझबेकिस्तान संयुक्त लष्करी सराव डस्टलिक 2026 कुठे आयोजित केला जात आहे तर नमनगन उझबेकिस्तानमध्ये आयोजित केला जात आहे. नारी शक्ती वंदन रन कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित केली जाते तर युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाद्वारे आयोजित केली जाते. कोणत्या भारतीय राज्याने अलीकडेच नवीन EV धोरण लागू केले आहे तर उत्तर प्रदेश राज्याने लागू केले आहे. कोणत्या प्रदेशाने अलीकडेच नवीन AI नियमन चौकट लागू केली आहे तर युरोपियन युनियनने लागू केली आहे. अलीकडेच कोणत्या प्रमुख संरक्षण प्रदर्शनात भारताचा जोरदार सहभाग होता तर युरोस स्टोरी. बघा 122 नंबरचा प्रश्न आहे. DP वर्ल्ड PGTI नेक्स्ट जेन ग्लोब स्पर्धेचे पदार्पण कोणत्या भारतीय शहरात होणार आहे तर वाराणसीमध्ये होणार आहे. कोणत्या वित्तीय अहवालात मोठ्या प्रमाणात FPI बहिर्प्रवाहासह भारताच्या चालू खात्यातील अधिशेवार प्रकाश टाकण्यात आला आहे तर RBI बुलेटिन. अलीकडेच इराण संबंधित वाटाघाटीशी कोणता सागरी मार्ग जोडलेला आहे तर हॉर्मुझची समुद्रधुनी. अलीकडेच कोणत्या प्रमुख जागतिक क्रीडा स्पर्धेत इमिग्रेशन आणि व्हिसाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे तर फिफा विश्वचषक 2026चा. बघा ग्रेट निकोबार प्रकल्पाशी संबंधित आहे तर पायाभूत सुविधा आणि मोक्याच्या बंदराचा विकास. बघा 127 नंबरचा प्रश्न आहे. अलीकडेच AI पेंट दाखल करण्यासाठी कोणता देश अव्वल ठरला आहे तर चीन हा देश अव्वल ठरला आहे. उंचीच्या प्रदेशातील अंतराळवीरांच्या सुरक्षिततेच्या अभ्यासासाठी कोणती मोहीम संबंधित आहे तर मिशन मित्र आहे. भारताच्या स्वदेशी टेल्थ लढाऊ विमान प्रकल्प कोणता आहे तर AMCA. पिनाका क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या प्रकारात मोडते तर ही बहुनळी रॉकेट प्रक्षेपक प्रणाली आहे. बघा 21 जून 2026 रोजी कितवा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला तर 12वा साजरा केला. भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती झाली आहे. जागतिक संगीत दिन केव्हा साजरा केला जातो तर 21 जूनला साजरा केला जातो. आशियाई तलवारबाजी स्पर्धा 2026 कुठे आयोजित करण्यात आली आहे तर दिल्लीला आयोजित करण्यात आली. लिस्ट ए क्रिकेटमधून 11 चेंडू सर्वात जलद शतक कोणी केले तर वैभव सूर्यवंशी यांनी केले. कीर स्टारमर हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहे तर युनायटेड किंगडमचे म्हणजे UKचे येते. बघा खुरासानी चिंच कोणत्या राज्य संबंधित आहे तर मध्य प्रदेश या राज्य संबंधित आहे. बघा 200 T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यात जगातील पहिली क्रिकेटपटू कोण बनली आहे तर हरमनप्रीत कौर बनली आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पहिले इंडियन ॲथलेटिक्स अवॉर्ड 2025मध्ये बेस्ट मेल ॲथलीट ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड झाली आहे तर नीरज चोप्रा यांची निवड झाली आहे. FIH नेशन कप 2026 विजेतेपद कोणी जिंकले तर भारत या संघाने जिंकले. बघा 2 दिवसीय ब्रिक्स सुरक्षा परिषदेचे आयोजन कोठे करण्यात आले तर नवी दिल्ली येथे आयोजन करण्यात आले. एशियन रिले चॅम्पियनशिप 2026मध्ये भारतीय महिला 4x100 म्हणजे 400 मीटर संघाने कोणते पदक जिंकले सुवर्ण पदक जिंकले. सोफिया 2026 अहवालानुसार जागतिक जलचर उत्पादनात भारताला कोणते स्थान मिळाले तर दुसरे स्थान मिळाले. जागतिक बँकेने कोणत्या राज्यातील जलसंधारण प्रकल्पासाठी 4,000 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे तर हरियाणा. बघा कादियान व्यास रेल्वे मार्ग प्रकल्प कोणत्या राज्याशी संबंधित आहे पंजाब. जून 2026मध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते किती लोकांना पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर 65 व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. नुकते निधन झालेले फ्रान्सवा एग्लट यांना कोणत्या क्षेत्रात नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आले तर भौतिकशास्त्र. चर्चेत आलेले टेप्लिझुमॅब हे औषध कोणत्या आजारावर उपचारासाठी करण्यासाठी वापरले जाते तर मधुमेहासाठी वापरले जाते. भारताचे पहिले 3D प्रिंटेड कृत्रिम प्रवाळ मॉड्यूल कोणत्या राज्यात स्थापित केले जाईल तामिळनाडू.
नुकताच GI टॅग मिळालेले बालम काकडी कोणत्या राज्याची तर मध्य प्रदेश या राज्याची आहे. फिफा विश्वचषकात सर्वाधिक गोल करणारा खेळाडू कोण आहे तर लिओनेल मेसी आहे. भारतीय तटरक्षक दलात दाखल झालेले पहिले स्वदेशी एअर कुशन वाहन H-561 कोणी तयार केले तर चौगुले अँड कंपनी प्रायव्हेट लिमिटेडनं तयार केलेले आहे. चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड ही भारताची कितवी नवरत्न कंपनी बनली आहे तर 28वी बनली आहे. जगातील सर्वात मोठा जहाज पुनर्वापर करणारा देश कोणता बनला आहे तर भारत आहे. बघा, उल्हास उपक्रमा अंतर्गत भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य कोणते बनले तर उत्तराखंड बनले आहे. बघा, गराडूला GI टॅग 2026 राज्यासाठी प्रदान करण्यात आले तर मध्य प्रदेश. व्हॉट्सअपचे नवीन CEO म्हणून कोण नियुक्त झाले आहेत तर कुणाल शाह नियुक्त झाले. नाथुला खिंड कोणत्या राज्यात स्थित आहे तर सिक्कीममध्ये. बघा, ब्रिक्स MSME 2026 फोरमचे आयोजन कोठे करण्यात आले तर आग्रा. निर्भय चेतना कार्यक्रम कोणी सुरू केला आहे तर पंचायत राज मंत्रालयाने सुरू केला आहे. आंतरराष्ट्रीय नाविक दिवस कधी साजरा केला जातो तर 25 जूनला साजरा केला जातो. QS वर्ल्ड फ्युचर स्किल्स इंडेक्स 2026मध्ये भारताला कोणते स्थान आहे तर 13वे स्थान आहे. फिफा वर्ल्ड कपच्या 6 आवृत्त्यांमध्ये गोल करणारे पहिले खेळाडू कोण बनले तर क्रिस्टियानो रोनाल्डो बनले आहे. एलन ग्रीनपॅन कोण होते तर अर्थशास्त्रज्ञ होते ते. गरुडाक्स 120 मिमी वाहन माउंटेड मोटार प्रणालीची चाचणी कोणत्या राज्यात झाली तर मध्य प्रदेश या राज्यात झाली. भारतातील 6वे संपूर्ण साक्षर राज्य कोणते घोषित झाले आहे तर उत्तराखंड हे घोषित झाले आहे. नुकताच शक्तिशाली भूकंप कोणत्या देशात झाला आहे तर व्हेनेझुएला या देशात झाला आहे. अंमली पदार्थ विरोधी दिन केव्हा साजरा केला जातो तर हा अंमली पदार्थ विरोधी दिवस हा 26 जूनला साजरा केला जातो. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे नवीन नाव काय ठेवले जाणार आहे तर फुटबॉल फेडरेशन ऑफ भारत. बघा, भारत सरकारने फ्रान्सकडून किती राफेल लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी विनंतीपत्र जारी केले तर 114. हेमिस फेस्टिवल 2026 कोठे सुरू झाला लडाख. थाई भामन थंगा मोथिरा थिट्टम योजना कोणी सुरू केली तामिळनाडू. जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर कोणता बनला आहे तर लाईन शाईन चीनचा आहे. श्री अंबाबाई मंदिर विकास प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला आहे तर महाराष्ट्र. UK संसदेत ग्लोबल प्रेस्टिज अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. बघा, हर्षवर्धनला सन्मानित करण्यात आले आहे. बघा, जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो 26 जूनला आहे. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 27वा सदस्य देश कोण बनला आहे तर बांगलादेश बनला आहे. भारताच्या पहिल्या खाजगी हायब्रिड 2G इथेनॉल प्रकल्पाला कोठे मंजुरी मिळाली तर उत्तर प्रदेशमध्ये मंजुरी मिळाली. भारताचे कोणते विमानतळ जगातील तिसरे सर्वात कुटुंब अनुकूल विमानतळ बनले तर कॅम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ बनले. भारताने 100 GW पंप स्टोरेज हायड्रो पॉवर क्षमता कोणत्या वर्षापर्यंत साध्य करण्याचे लक्ष ठेवले तर 2035 ते 36 पर्यंत ठेवले. इंटेलिजन्स ब्युरोच्या संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली महेश दीक्षित. रुवेगमेमध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर बिनॉय जॉर्ज. 12वी भारत EU मानवाधिकार बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे तर नवी दिल्ली. द सेकंड ऑर्बिट हे कोणाचे आत्मचरित्र प्रकाशित करण्यात आले तर शुभांशु शुक्ला. अबिय अहमद यांची कोणत्या देशाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली तर इथिओपिया. जागतिक MSME दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर 27 जून. फिफाद्वारे कोणत्या देशाच्या फुटबॉल संघाला निलंबित करण्यात आले तर नेपाळ या संघाला निलंबित करण्यात आले. मुख्यमंत्री कन्या सुमंगला योजना 2026 कोणत्या राज्यासंबंधित आहे उत्तर प्रदेश. राजलिया माडा डायव्हर्जन प्रकल्प कोणत्या नदीवर बांधला गेला आहे तुंगभद्रा नदीवर आहे. संस्कृतीवर रत्नभांडार भावाया इतिवृत्त हे पुस्तक जयंतकुमार रॉय यांनी कोणासोबत लिहिले संगीता रायसोबत लिहिले. राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026 कोठे आयोजित करण्यात आली तर नवी दिल्ली. एअर सुविधा 2.0 कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले तर हे MOC आणि DIAL. PM किसानचा 23वा हप्ता कोणत्या राज्यातून जारी करण्यात आला पश्चिम बंगाल. रिवाच्या सुंदर राजा आंब्याची पहिली आंतरराष्ट्रीय खेप कोणत्या देशात पाठवण्यात आली UAE. भारताने कोणत्या देशाच्या नागरिकांसाठी टुरिस्ट व्हिसा सेवा सुरू केली आहे तर बांगलादेश. राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला आहे 28 जून. भारताच्या पहिल्या हाय अल्टिट्यूड फ्लोरिकल्चर पार्कचा शुभारंभ कोठे करण्यात आला आहे लडाख. भारताने कोणत्या देशाला मदत करण्यासाठी ऑपरेशन अमिस्ताद सुरू केले आहे तर व्हेनेझुएला. भारतात कोठे एका रस्त्याला डोनाल्ड ट्रम्प यांचे नाव देण्यात आले तर तेलंगणा.
अणु ऊर्जेवर चालणारा हायड्रोजन प्लांट सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? भारत. व्हेनेझुएला भूकंपात भारताने सुरू केलेल्या ऑपरेशनचे नाव काय? ऑपरेशन अमिस्ताद. हुरून ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्समध्ये भारताची रँक काय आहे? 4थी रँक आहे. नोग खाईलेम वन्यजीव अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? मेघालय. आरोग्य सेतू 2.0चा शुभारंभ कोणी केला आहे? JP नड्डा. बॅलिस्टा स्पायडर नावाच्या कोळी प्रजातीचा शोध कुठे लागला आहे? तर ऑस्ट्रेलियामध्ये लागला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर 29 जून या दिवशी साजरा केला जातो. पंतप्रधान मोदींना गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन ने सन्मानित करण्यात आले, तर सेशेल ह्या देशाने केलं आहे. हेलिना मिसाईल कोणत्या देशाने विकसित केले? भारत. भारताच्या पहिल्या सॅटेलाइट बेस्ड लॉन्चिंग सिस्टीम अप्रोचची चाचणी कुठे करण्यात आली आहे? उदयपूर. शांघाय सहकार संघटना महिला मंच 2023चे आयोजन कुठे करण्यात आले? बिश्केक. भारताच्या पहिल्या ऑफशोअर विमानतळाला कोणत्या राज्यात मंजुरी देण्यात आली आहे? महाराष्ट्र. बॅक्टेरियम नेताजी नावाची नवीन बॅक्टेरिया प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? पश्चिम बंगाल. आंतरराष्ट्रीय संसदीय दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 30 जून. PM फॅमिली केअर टँकरचा प्रायोगिक प्रकल्प कुठे सुरू करण्यात आला आहे? गांधीनगर. 61 संरक्षित स्थळांसह कोणता देश अधिकृतपणे युनेस्को जागतिक वारसा राजधानी बनला आहे? इटली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारी महिला खेळाडू कोण आहे? दीप्ती शर्मा. 29 जून 2026 रोजी कोणत्या देशाचा 50वा राष्ट्रीय दिन साजरा केला? तर सेशेलचे. विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचा संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? उपेंद्र P. राजीव. मिस लॅम्बर्ट स्टेप्स ॲब्रॉड डेंजर या कादंबरीत लेखक कोण आहे? तर काझुओ इशिगुरो. बेन स्टोक कोणत्या देशाचा प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे? तर इंग्लंडचा आहे तो. गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान नरेंद्र मोदी यांना मिळाला आहे? तर सेशेलचे. नरेंद्र मोदी गार्डियन ऑफ द ब्ल्यू होरायझन हा सन्मान कोणत्या क्षेत्रासंबंधी योगदानाबद्दल देण्यात आला? पर्यावरण या संबंधी देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोनाथन या कासवाची भेट कोणत्या देशात घेतली? सेशेल्स. जगातील सर्वात वयस्कर जिवंत स्थलचर प्राण्याचे नाव काय आहे? जोनाथन. जगातील आता आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे बघा, 226 नंबरचा. जगातील सर्वात वयस्कर जोनाथन म्हणजे हा कासव आहे, या जिवंत स्थलचर प्राण्याच्या अंदाजे वय किती? तर 194 वर्षे. तर मित्रांनो, हे आपले जून महिन्यातील 226 अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले. तुम्हाला जर आमचे गणिताचे हे चॅनल जॉईन करा तुम्ही, गणित मंच म्हणून, मराठी ग्रामर ऑफिशियल. आणि दररोज जर टेस्ट सोडायचं असं स्पर्धा मंत्र बघा मित्रांनो, तुम्ही स्पर्धा मंत्र हे ॲप प्ले स्टोरवरून डाउनलोड करून तुम्ही ही गुलाल टेस्ट सिरीज खरेदी करू शकतात. हे 365 दिवस आणि 365 टेस्ट आहे. दररोज 30 मार्काची टेस्ट आहे. मराठी, सामान्य, गणित, बुद्धिमत्ता, इतिहास, भूगोल, विज्ञान, राज्यघटना, अर्थशास्त्र, इंग्रजी, चालू घडामोडी या सर्व विषयाची 30 मार्काची स्पष्टीकरणासहित आपण टेस्ट दिलेली आहे. तर तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन स्पर्धा मंत्र हे ॲप डाउनलोड करून तिथून ही टेस्ट खरेदी करू शकतात. यामध्ये आपण सरळ सेवती MPSCची POQ घेणार आहोत, पोलीस भरतीची POQ, TCS आणि सगळी म्हणजे इतर सर्वच विषयाचे आपण ही 30 प्रश्न सराव टेस्ट घेणार आहे. प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण त्यात दिलेले आहे. टॉपिकनुसार सर्व घटक टेस्ट आहे. म्हणजे एका वर्षाची तुमच्या जवळजवळ 11,000 अधिक प्रश्न पाठ आणि त्यासोबत स्पष्टीकरण मिळणार आहे. जवळजवळ तुमची 15,000 ते 16,000 प्रश्नांची तयारी होणार आहे. तर मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये एखादा प्रश्न जर चुकीचा वाचला गेला असेल तर मला कमेंट करून कळवा, जेणेकरून त्या प्रश्नाचं उत्तर मी दुरुस्त करून परत तो तुम्हाला रिव्हिजनसाठी कमेंट बॉक्समध्ये टाकून देईल. तर बघा मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. धन्यवाद.